रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद पूनम गेट परिसरात तब्बल 9 आंदोलने झाल्याने शासन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। एकाच दिवशी एकाच वेळी नागरिकांना आंदोलनाचा मार्ग का स्वीकारावा लागतोय याचा शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे। याच दरम्यान क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि 1 ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी जोरदार हलगीनाद आंदोलन करण्यात आले आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन व परिवर्तन घडविणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा सन्मान भारतरत्नानेच व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। भारतरत्नाचा सन्मान मिळेपर्यंत लढा थांबणार नाही अशी मागणी मान्य झाली नाही तर यापुढे रस्त्यावर उतरून यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे यांनी दिला। आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत जिल्हाधिकार्यालयाचे नायब तहसीलदार देवपुळे यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे निवेदन स्वीकारले। त्यानंतर 1 दिवसीय आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी लखन गायकवाड, रोहन लोंढे, उमेश काळे, किशोर जाधव, रितेश शिंदे, अनिल उकरंडे, श्रीकांत बोराडे, महादेव भोसले, साक्षांत लोखंडे, सुरेश क्षीरसागर, निवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षी पेठे, अजय धडे, महेश धडे, मल्हारी कांबळे, सुनील रणदिवे, संजय जाधव, विक्रम कसबे, सूरज गायकवाड यांच्यासह क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपली प्रतिक्रिया देताना क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे म्हणाले की मी आदर्श धडे, क्रांतीसूर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष, आज सोलापूर येथील उपोषण गेट येथे 1 दिवसीय हलगीनाद आंदोलन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही येथे घेतलेलं आहे। या 1.5 दिवसाची शाळा शिकलेला माणूस जगाला शिवरायाचा पवाडा सांगून गेला। भीमरावाच्या विचाराची लेखणी इथे रुजवून गेला। तू गुलाम नाही, या जगाचा निर्माता आहेस असा संदेश देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 35 कादंबऱ्या, 15 कथासंग्रह, 1 प्रवास वर्णन व लघु पोवाडे इत्यादी साहित्य मराठी क्षेत्राला दर्जेदार दिले असताना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारापासून भारत सरकार व महाराष्ट्र शासन का वंचित ठेवतो हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। आम्ही या आज 15 ऑगस्टच्या दिनी इथं हलगीनाद आंदोलन घेण्याचं कारण की हे सरकार बहिरं आहे, या सरकारला ऐकू जावं म्हणून आम्ही पारंपरिक वाद्य हलगी वाद्य आम्ही इथं वाजवलेलं आहे। या सरकारने जागा होऊन अण्णाभाऊ साठेंना पुरस्कार जाहीर करावा, नाही केला तर क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने येत्या काळात भव्य असे आंदोलन छेडण्यात येईल, हे सरकारने नोंद घ्यावी। जय भीम, जय भारत। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।